दुर्दैवानं कुणी गेल्यावर वरचं न वाचता अंगठा दाखवला की खाली कुणी गेल्यावर 25 अंगठे येतात. ही फार मोठी आपली चूक आहे, का तर आपण ते नीट वाचत नाही. हे सकस नसलेलं वाचनाचं हे फार मोठं लक्षण आहे. आणि वाचनाचे एकूण 3 प्रकार थोडक्यात मी आता तुम्हाला सांगते की वाचनाचे 3 प्रकारापैकी काही लोक असे असतात की वाळूचं घड्याळ असतं ना, त्या वाळूच्या घड्याळासारखं वाचतात. वर वाचलं की सगळीचे सगळी वाळू आपली एका मिनिटात खाली येते, डोक्यामध्ये काहीही राहत नाही. दुसरी एक वाचनाची जी पद्धत आहे त्याला मी चाळणी वाचन म्हणेन, की तुम्ही चाळलं की चांगलं जे आहे ते सगळं खाली पडतं, म्हणजे नको त्या गोष्टीच लक्षात राहतात आणि चांगल्या गोष्टी बरोबर निघून जातात. आणि मला असं वाटतं की आपण तिसऱ्या प्रकारचा लेखक व्हावं आणि म्हणजे तिसऱ्या प्रकारचा वाचक व्हावं. का तर तो काय करतो, कोळशाच्या खाणीतून हिरा काढतो. तो कोळशाच्या खाणीतून हिरा काढतो याचा अर्थ तो कोळसा सुद्धा तपासून बघतो. मग लेखन उत्तम असलं तरी तो वाचतो, लेखन खराब वाटलं तरी वाचतो आणि उत्तम लेखनाची दृष्टी त्याला येते आणि तो बराबर त्याला अंडरलाईन करत जातो. आणि माझं असं मत आहे की जे काही आपण चांगलं वाचतो ते आपण नोट डाऊन करावं. हे प्रत्येक जण सांगतच, पण हे मूळ कित्येक वर्षापूर्वी स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेलं होतं आणि त्याला मराठी नाव दिलेलं होतं सर्वसार संग्रहवही. सर्वसार संग्रहवही हे नाव त्यांनी त्याला दिलेलं होतं. तर आपण तेच द्यावं असं नाही, दुसरं कुठलंही द्यावं. त्यांना ऐन वेळेला ज्या वेळेला एकदा शिरडोणचे आपल्या वासुदेव बळवंत फडक्यांवर बोलायला सांगितलं तेव्हा ते म्हणले मला आता काहीच येत नाही, आठवत नाहीये, पण सर्वसार संग्रहही त्यांच्या चोपडीत असायची, ती काढली आणि ती जस्ट त्यांनी चालली आणि त्यांची प्रतिभाच इतकी होती की त्याच्यावर ते उत्तम 1.5 तास वासुदेव बळवंत फडक्यांवर बोलू शकले. आपण सावरकर होणार नाही, पण आपण आपलं नाव तरी 10 मिनिटं योग्य ते बोलून सार्थक करू शकू असं मला वाटतं, जर आपण कोळशाच्या खाणीतले वाचन झालो तर. अगदी अगदीच प्रत्येकाने असं वाचन करावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. आणि मी तुम्हाला वचन देते की मी आजपासून नक्कीच तसं वाचन करेन. आतापर्यंत एवढं वाचलेलं आहे पण ते काही आणि वाचनाच्या बाबतीत मला अगदी आठवण होती ती प्रवीण दवण्यांची होती. ते ज्या वेळेला तर्कशास्त्रीनं भेटले तेव्हा त्यांनी विचारलं की आता आपलं एवढं वय झालं, आपण काही वाचन करता का? तर दवण्यांना त्यांनी उत्तर दिलं, जितकं वय तितकी पानं वाचलीच पाहिजे. आज माझं वय 91 आहे, तर मी रोज 91 पानं वाचल्याशिवाय मी झोपत नाही. मग तुम्ही आम्ही आज 30-35 पासून 65-70 पर्यंत आहोत, निदान 25 पानं तरी आम्ही रोज वाचायला, आमची वय नसली तरी. तेवढं जरी आम्ही 1 जानेवारी कशाला, आता येईल ते दिवाळीच्या आधी किंवा दसऱ्या दिवशी सुद्धा आम्ही म्हणू शकतो की आम्ही रोज 25 पानं वाचल्याशिवाय झोपणार नाही. अगदी. माधवीताई, एक वेगळा प्रश्न विचारतो थोडा. आपल्याकडे अनेक यशस्वी लेखक आहेत, यशस्वी साहित्यिक आहेत आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक खंबीर स्त्री उभी असते असं म्हणतात. पण ते खोटं नाहीये. तर ह्या यशस्वी लेखकांचं समाजामध्ये खूप कौतुक होतं, पण त्या मानाने या त्यांच्या सहधर्मचारिणी असतात त्या जरा उपेक्षित राहतात. तर अशा सहधर्मचारिणींचा अभ्यास तुम्ही करताय, प्रसिद्ध लेखकांच्या सहधर्मचारिणींचा तुम्ही अभ्यास करताय, त्यांची माहिती गोळा करताय. तर अशी एखाद्या लेखकाच्या सहधर्मचारिणीची माहिती आम्हाला सांगा. खरं तर हा अभ्यास जो आहे तो मोठ्या प्रमाणात यामिनी पानगावकरांनी केलेला आहे. तर त्या लेखकाच्या पत्नी सोडून नवीन काही जणींचा मी शोध घेऊन काही माहिती जमा करायचा प्रयत्न करते आहे. तर अनेक जणी अशा आहेत आणि तुम्ही म्हणालात ते इतकं खरं आहे की खरोखरी रंगमंचावर लेखक येतात, पण रंगमंचाच्या आत विंगमध्ये सगळ्या बायका राहतात आणि त्यातल्या एकाही बाईचा हट्ट असा नाही आहे की मी रंगमंचावर आली पाहिजे आणि मी लोकांना दिसली पाहिजे. त्या अनेक जणी आहेत. कित्येक लोकांना बालकवींचं लग्न झालेलं होतं हेच माहिती नाही आहे. वयाच्या 18व्या वर्षी त्या माणसाचं लग्न झालं आणि 28व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. आणि संसार म्हणावा तर पत्नीचं वय वर्ष 14 ते 18, 4च वर्ष त्यांचा संसार हा शब्द वापरायचा, पण ते एकत्र नावाला पती पत्नी म्हणून एकत्र होते. हे आत्ता लोकांना कळायला लागलेलं आहे. तुम्हाला जर बोलायचं झालं तर मी अगदी थोडी माहिती आपल्या कुसुमाग्रज
ज्ञानपीठ पुरस्कार विवा शिरवाडकर यांच्या पत्नीबद्दल सुद्धा फारशी माहिती लोकांना नाहीये. हा. त्यांच्या पत्नीचं नाव मनोरमा. हा. मनोरमा, त्यांचं नाव मनोरमा सुनावणी. हा. म्हणजे त्यांच्या ब्राह्मण जातीच्या सुद्धा नव्हत्या. त्याचे आई वडील फार लवकर वारले, म्हणून आपल्या 2 धाकट्या भावंडांना घेऊन त्या नाशिकमध्ये स्थायिक झाल्या. त्या आता त्याचा पोटापाण्याचा हे कसा चालत होता याची मला काही डिटेल कल्पना नाही आहे. पण त्यांचा मनोरमाबाईंचा धाकटा भाऊ आणि आपले शिरवाडकर कुसुमाग्रज हे अतिशय जवळचे मित्र होते. त्याला जीवश्च कंठस्थ म्हणून असे ते मित्र होते. तर त्या 2 मित्रांच्यामुळं जाणं येणं त्यांच्या घरी खूप होतं. मित्राच्या बहिणीशी ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं, मैत्रीचं प्रेमात झालं आणि हे सगळे शेवटी प्रेमाचं रूपांतर विवाहात झालं. आणि मनोरमाबाईंशी त्या काळी म्हणजे 1944 साली आंतरजातीय विवाह शिरवाडकरांनी केला. आंतरधर्मीय वगैरे तर नाही, पण आंतरजातीय. आजकाल नुसतं जरी एक ब्राह्मण मराठा म्हटलं तरी सुद्धा कुजबूज होते. मग आंतरजातीय म्हटल्यावर काय झालं असेल याची कल्पनाच काय. आणि त्या काळात म्हणजे ते किती पुढची मनोवृत्ती त्याची होती पुढारलेली, हे केवळ 44 ते तोंडानं सांगत बसले नाही, कृतीत त्यांनी करून दाखवलं विवाह करून. आणि पुढं गंमत म्हणजे की यांच्या बहिणीचं लग्न त्याच्या भावाशी झालं. मनोरमा त्यांच्या भावाशी साठलोटं म्हणतो, असं साठलोटं झालं. त्यांच्या बहिणीनं म्हणजे आपल्या घरातली मुलगी त्यांनी आंतरजातीयमध्ये दिली. पण कुसुमाग्रज एवढे काव्यात रमणारे कवी, त्यांनी त्यांच्या पत्नीला किती काव्यात्मक पत्र लिहिली असतील नाही